ज्या काही 4-5 टाळ्या तुम्ही माझ्यासाठी वाजवल्या, काही विनोद असे असतात पटकन करतात लोकांना, काही विनोद असे असतात लोकांना उशिरा करतात, आणि काही विनोद असे असतात लोक घरी गेल्यानंतर असतात, आणि काही विनोद असे असतात लोक सकाळी आठवून बाथरूममध्ये उघडे नागडे असतात. काल मी पुण्यामध्ये होतो. पुण्यातले प्रेक्षक फार सूज्ञ आहेत, फार हुशार आहेत. त्यांना विनोद कळाला नाही तर मागे येऊन विचारतात, काय बोलला, परत बोल. तुम्ही सगळे हुशार प्रेक्षक आहात, तुम्हाला विनोदाची व्याख्या कळते, विनोद कसे मांडावे, कशा असावे तुम्हाला माहीत आहे. कारण तुम्ही विनोद ऐकले, तुम्ही वाचता, वाचकपणा. एक असा विनोद तुमच्यापर्यंत सुरुवात करतोय, मांडतोय, माझ्या कार्यक्रमाची सुरुवात करतोय. बघूया तुम्हाला कळतो का. कळाला तरच टाळ्या वाजवा, तरच हसा, कारण हा विनोदच तसा आहे. जगातले सगळ्यात मोठे हास्य सम्राट, ज्यांचा कोणी सानी नाही, त्यांच्यासारखा कोणी कलाकार नाही, ते म्हणजे शाहीर दादा कोंडके. दादा कोंडके आणि निळू फुले चुकून एकदा बायकांच्या पार्टीत गेले, आणि दादांना पहिल्यांदा कळालं की बायकांची पण एक पार्टी असते जिथे बायका खूप एन्जॉय करतात, ज्याला किटी पार्टी म्हणतात. पहिल्यांदा त्या किटी पार्टीमध्ये गेल्यानंतर एका सुंदर बाईला पाहिल्यावर निळू फुलेंना म्हणाले, निळू भाऊ, या बाईच्या कानामध्ये जे झुमके आहेत ना, झुमके, ज्या मायला ते कुणी दिले माहित आहे? मी दिले, मी. आणि या बाईने जी नाकामध्ये नथ घातली, ज्या मायला ते कुणी दिली माहित आहे? मी दिले, मी. आणि या बाईने ज्या अंगावर कोरी करकरी साडी नेसलेला, ज्या मायला ते कुणी दिली माहित आहे? मी दिली, मी. दादांचं बोलणं झाल्यानंतर निळू भाऊ दादांना हळूच म्हणाले, पण ये दादा, तुला हे माहिती का, या बाईच्या हातामध्ये जे मुलं आहे, हुशार प्रेक्षक बसले. कारण माझे काही विनोद असे असतात की लोकांना पटकन कळत नाही, पण हा विनोद बायकांना पटकन कळाला याची फार मोठी गोष्ट आहे. आपल्या आयुष्यामध्ये जी लोक येतात त्यांना मी टिपतो. गेल्या 35 वर्षापासून मी तुम्हाला हसवतो. 35 वर्ष कॅसेटच्या माध्यमातून, सिनेमांच्या माध्यमातून, नाटकांच्या माध्यमातून मी प्रत्येक चॅनलवर आलो. कुठलाच चॅनल असा सुटला नाही की जिथे मी काम केलं नाही, जिथे मी लोकांना दिसलो नाही. मी सगळ्या चॅनलवर लोकांना दिसतो. फक्त एकच चॅनल असं जिथे मी येत नाही, डिस्कवरी. आपल्या आयुष्यामध्ये काही लोक अशी येतात, काही लोक अशी असतात की ज्यांना आपलं सगळं माहीत असतं. आपल्याला माहीत नसेल पण आपल्यापेक्षा जास्त आपली प्रत्येक गोष्ट त्यांना माहीत असते. आणि काही मित्र आपल्या आयुष्यात असे पण असतात जे आपण काय विकत घेतो, काय खरेदी करतो, काय आपल्याकडे आहे ते दुसऱ्याला जाऊन सांगतात, आणि दुसऱ्याने काय घेतलंय, त्याला काय घ्यायचंय ते आपल्याला येऊन सांगतात. असाच माझा एक मित्र मला त्या दिवशी भेटला. मी त्याला सहज विचारलं, कारण आपण चौकशी करतो, आपला मित्र कधी दिसला नाही एखादा तर आपण चौकशी करतो. तसं मी त्याला विचारलं, अरे तो पक्या कुठे रे? पक्या ना? अरे बाबा, पक्याचं काय बोलू नकोस. का का का? अरे बाबा, पक्याला ना एक आयफोन पाहिजे होता, आयफोन. हो, मग? अरे त्याला एक आयफोन पाहिजे होता. मग काय, त्याच्याकडे पैसे कुठे? मग तो आजीकडे गेला. आजीला म्हणाला, आजी चल मला पैसे दे, मला एक आयफोन घ्यायचा आहे. आजी म्हणाली, मेल्या, माझ्याकडे पैसे आहेत, कळलं ना? तुला एक आयफोन पाहिजे ना, तू तुझी एक किडनी विक आणि आयफोन घे. मग त्याने तसंच केलं. आजीने जसं सांगितलं त्याने तसंच केलं. आता त्याच्याकडे एक आयफोन नाही, 2 आयफोन आहेत, पण आजी नाही. मी सांगितलं माझे विनोद असे असतात की पटकन लक्षात जात नाही लोकांच्या. काय तुम्ही जे काय करतात त्याला मी टिपतो, थोडंसं मसाला लावतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. 35 वर्षापासून हाच माझा धंदा आहे. म्हणून मी माझी पहिली कॅसेट जेव्हा काढली त्यावेळी पहिल्या कॅसेटमध्ये मी लोकांना सांगितलं होतं, कोणी निंदा कोणी वंदा, हसवणे हाच माझा धंदा. आणि हा धंदा मी 35 वर्षापासून करतो. तुम्ही जे दिवसभर करता त्याला टिपत नाही, बघत नाही. मी बघतो, मी टिपतो. एखादा माणूस जेवत असला, आपल्याला डोळ्याने दिसतं तो जेवतोय, दिसतं तरी लोकांना विचारायची सवय असते, आणि तिथून विनोद कसे निर्माण होतात त्या विनोदांकडे तुमचं लक्ष जात नाही, आणि मी त्या विनोदांना टिपत असतो. एखादा माणूस जेवत असला, आपल्याला डोळ्याने दिसतं तो जेवतोय, तरी लोकांना विचारायची सवय असते.
काय जेवतोय काय वगैरे जेवतोय बा. जेवणारा म्हणतो का उपाशी घरी एखादा माणूस झोपलेला असला लोकांना माहित आहे तो झोपलाय डायरेक्ट बेडरूम मध्ये घुसतात झोपलाय दिसतोय तो नाईट शिफ्ट करून आलाय झोपलाय त्याला जबरदस्ती उठवून विचारतात झोपलाय का इथं काहीच नाही एका माणसाचं प्रेत चाललं होतं अफाट गर्दी ज्याने खांदा दिला होता त्यालाच जाऊन एकाने विचारलं मिळाला काय तो म्हणाला नाही त्याला झोपायची सवय आम्हाला फिरवायची सवय बरं वाटतं तुम्ही कमी लोक आहात पण एन्जॉय करणारी माणसं आहेत सगळे एन्जॉय करणारी रसिक माय प्रेक्षक आहेत तुम्ही प्रत्येक वाक्याला दाद देताय टाळ्या देताय हसताय फार बरं वाटतं पण तुम्ही बघा 4 वर्षापूर्वी अवस्था एवढी बिकट होती माणूस हसणं विसरून गेला होता कोणी हसत नव्हता कोणी घराच्या बाहेर पडत नव्हता कोणी कुठे जात नव्हता मास्क लावल्याशिवाय माणूस बाहेरच पडत नव्हता बाहेर पडला तर अख्खा चंद्र सुजवून घरी यायचा एवढी अवस्था वाईट होती पण कोरोना काळामध्ये सगळ्यात जास्त अवस्था वाईट झाली ती नवऱ्यांची प्रत्येक नवरा एक गोष्ट शिकला भांडी घासायला एक नवरा बायकोच्या छळाला कंटाळला ती त्याला दिवस रात्र भांडी घासायला लावायची बिचारा ऑफिसचं काम सोडून बायको सांगते भांडी घास तर तो भांडी घासायचा सकाळ संध्याकाळ दुपार रात्र दिवसभर भांडी घासायचा भांडी घासून घासून त्याच्या हाताला फोड आले आता बायकोची तक्रार करत त्यांनी सासऱ्याला फोन केला कोल्हापूरला सासऱ्याला फोन केला आणि सासऱ्याला सांगितलं हॅलो हॅलो बोला बोला जावय बापू काय बोलता काय बोला कसली मुलगी दिली हो मला का 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 काय झालं काय झालं सकाळ संध्याकाळ दुपार रात्र मला म्हणते भांडी घासा तिला काहीतरी सांगा सांगतो काय सांगतो कधी सांगतो माझी भांडी घासून झाली की सांगतो आणि कोरोना काळामध्ये प्रत्येक माणूस डॉक्टर झाला होता प्रत्येक जण प्रत्येकाला सल्ला द्यायचा डॉक्टरांनी डिस्पेन्सरी बंद करून टाकल्या कारण लोक सल्ले द्यायला लागले प्रत्येक माणूस सल्ला द्यायचा हे बघ काढा पी काढा आलं टाक मिरची टाक मसाला टाक घे धापाक दे ढापाक काढा पी आणि काही लोक म्हणायचे वाफ घे वाफ एका म्हाताऱ्याने हाफ घेतली कोरोना चढली आणि एक वाक्य प्रत्येक जण बोललाय तुम्ही पण बोलले मी पण बोललो हे पण बोलले सगळं बोलले गरम पाणी पी प्रत्येक जण बोललाय गरम पाणी पी एक माणूस 4 वर्ष एवढा गरम पाणी प्यायला पोटातले आतड्या घासायला म्हणाल्या गिझर बसवलाय का रे आणि गमतीची गोष्ट म्हणजे कोरोना काळामध्ये घरातल्या घरात काही बायका बाळंतीण झाल्या गरोदर झाल्या घरातल्या घरात मुलं जन्माला आली घरातल्या घरात चालायला लागली बोलायला लागली खेळायला लागली रेंगायला लागली या खोलीतून त्या खोलीतून ह्या खोलीत त्यांना वाटलं हेच आपलं जग आहे त्यांना बाहेरचं जग माहीतच नाही कोरोना काळामध्ये एवढी अवस्था वाईट झालेली कोणी बाहेर पडत नव्हतं पहिला लॉकडाऊन दुसरा लॉकडाऊन तिसरा लॉकडाऊन असं वाटलं ज्येष्ठ नागरिक होऊन घरातनं बाहेर पडणार लॉकडाऊन कमी झाला तर बापाला असं वाटलं की माझा मुलगा घरातल्या घरात मोठा झालाय थोडंफार बोलायला लागलाय याला बाहेरचं जग दाखवलं पाहिजे म्हणून बाप फर्स्ट टाइम मुलाला घेऊन घराच्या बाहेर पडला फर्स्ट टाइम घराच्या बाहेर घेऊन फिरतोय फिरता बाप सगळं दाखवायचा बाळा ही बघ ट्रेन ही बघ बस सगळं दाखवायचं मुलाने पाहिलं प्रेत चाललं होतं त्याला कळेल हे 4 माणसांच्या खांद्यावर काय चाललंय त्याला गंमत वाटली त्याने बापाला नाचत विचारलं बाबा ते काय आता बाप कसा सांगणार प्रेत चाललंय सांगितलं मुलाच्या स्वप्नातील मुलगा घाबरेल म्हणून बाप त्याला समजवत म्हणाला बाळा ती पालखी आहे मोठ्या माणसाची मुलगा म्हणाला बाबा तुम्ही पण मोठे ना तुमची कधी निघणार पालखी ही मुलं आणि कोरोना काळामध्ये प्रत्येक जण मास्क लावून फिरत होता एका बाईला कोणीतरी सांगितलं मास्क विकायला इथे लावता तिने आंबोड्याला लावला होता प्रत्येक जण मास्क लावून फिरत होता पण एक लहान मुलगा त्याला माहीतच नाही कोरोना काय बाहेर काय चाललंय तो नागडा उघडा
मास्क नाही, काय नाही, कपडे नाही, सकाळपासून संध्याकाळपर्यंत धिंगाणा घालत होते. या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून त्या गल्लीत धावत पळत नुसता पळापळ करत होता. संध्याकाळी त्याचा बाप ऑफिसमधनं घरी आला, कपडे काढले, टॉवेल गुंडाळलं, आंघोळीसाठी बाथरूममध्ये शिरला. त्याचा शेजारचा माणूस धावत बाथरूम जवळ आला. हो बाबूराव, काय आंघोळ करताय? तुम्हाला काय अक्कल नावाची बक्कल ऐकले? काय शिस्त दिली? काय संस्कार दिले तुम्ही तुमच्या मुलाला? तुमचा मुलगा सकाळपासून संध्याकाळची नागडा फिरतोय, मास्क नाही, कपडे नाही, काय नाही, त्याला काहीतरी सांगा. काहीतरी सांगा म्हटल्यानंतर या माणसाने मागे पुढे पाहिलंच नाही. त्याच अवस्थेत दरवाजा उघडला, ढापाक, टॉवेल गुंडाळलं, ढापाक, आणि त्याच अवस्थेत रस्त्यावर गेला, ढापाक, आणि मुलाला बघून म्हणाला, काय नालाय काढून निर्लज्ज बॅग नागडा उघडा फिरतोस, हा घे टॉवेल. त्याला बघून करोना पळाला, त्याला बघून करोना पळाला, करोना गेला. आणि तुमच्यासारखे रसिक मायबाप प्रेक्षक या ठिकाणी आलात, आम्हाला ऐकताय, आम्हाला बघून हसताय, टाळ्या देताय, आशीर्वाद देताय. हे तुमचं प्रेम, तुमचा आशीर्वाद. पण आज माणूस माणसापासून हिरावत चाललाय. तुम्ही बघा, माणसाकडे माणसाबरोबर बोलायला वेळ नाही. कारण प्रत्येकाच्या हातामध्ये एक वस्तू आली, त्याला आपण म्हणतो मोबाईल. मोबाईल फर्स्ट टाइम भारतात आला, त्याची साईज मोठी होती. एवढा मोठा मोबाईल, काळ्या रंगाचा मोबाईल, काळा एरियल, त्याला जाड बटणं, त्याला एवढा जाड मोबाईल खिशात घालून माणूस रस्त्याने चालला तर असं वाटतं खिशामध्ये वरवंटा ठेवलाय. आता जितका मोठा माणूस तितका छोटा मोबाईल, जितका छोटा माणूस तितका मोठा मोबाईल. चायनावाले कधी पण साईज बदलतात. आता निघालाय टॅब, काही वर्षानंतर देखील पाट्या, लोक डोक्यावर घेऊन फिरतील. फोन आला, हॅलो. एवढी अवस्था वाईट होणार आहे. ज्या माणसाने मोबाईल तयार केला त्याने विचार केला की लांबची माणसं जवळ येतील. विरुद्ध झालं, उलट झालं. काय झालं, जी घरामध्ये ती दुरावली आणि जी दूर आहेत त्यांना आपण जवळ आणण्याचा प्रयत्न केला. पेण, पनवेल, उरण, अलिबाग, नवी मुंबई, डोंबिवली, कांदिवली, सगळीकडच्या लोकांना आपण जवळ आणण्याचा प्रयत्न केला. पण घरामध्ये आई वडील काय करतात ते बघत नाही. आपण लागलोय मोबाईलवर. पण मोबाईलचा फायदा कोणाला झाला? तुम्हाला पटलं तर तुमच्याकडून टाळ्यांची अपेक्षा आहे. मोबाईलचा फायदा कोणाला झाला? माझं एक छोटंसं ऑब्झर्वेशन आहे. ते ऑब्झर्वेशन मी रात्री 2च्या सुमारास टिपलेलं आहे, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. मोबाईलचा फायदा कोणाला झाला? मोबाईलचा फायदा झाला बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडला. हे दिवसभर बोलतात, बसमध्ये, रिक्षामध्ये, क्लासमध्ये, कॉलेजमध्ये, नाक्यावर, गल्लीमध्ये, जिथे जागा मिळेल तिथे. रात्री 2चा सुमार मी शूटिंगवरनं घरी चाललो होतो. आमच्या गल्लीमध्ये एक बॉयफ्रेंड, एक प्रियकर आपल्या प्रियसीला, आपल्या गर्लफ्रेंडला फोन करतोय रात्री 2 वाजता आणि भीतोय मला कोणी बघतंय की नाही. कारण तो त्याच एरियात राहतो म्हणून भीती वाटते की मला कोणी बघेल. कोणीच बघत नाही. त्याला बघतो कुत्रा, त्याला बघतो कुत्रा. कुत्रा त्याच्या जवळ येतो, त्याचा वास घेतो, तो कुत्र्याला हँडल करतो, तिच्याशी बोलतो. रात्री 2 वाजता याच्या फोनचा आवाज तिच्यापर्यंत कसा पोहोचतो आणि तिच्या फोनचा आवाज रात्री 2 वाजता त्या फोनच्या मायक्रोफोनमधून बाहेर कसा पडतो. रात्री 2चा सुमार प्रियसीला फोन करतोय, मागून कुत्रा येतोय, कुत्र्याला हँडल करतोय, तिच्याशी बोलतोय. रात्री 2 वाजता. चल आयटम बरोबर. हॅलो हॅलो. रात्री 2 वाजता प्रियसीचा आवाज. बोल ना, कसा आहेस? काय ग, बोलतेस कुठून? बोलतेस कुठून? कॉटन म्हणजे कॉटन. चादरीच्या हातून बोलते, चादरीच्या हातून. काय ग, टाकल्या काय करतोय? माझ्या पप्पांना टाकल्या बोलू नकोस. सांग, तुझ्याशी नाही बोलणार. अगं बोलला, नाही बोलणार. अगं बोलला, नाही बोलणार. ठीक आहे, नको बोलू. जानू, आय लव्ह यू. बोल, काय म्हणते? जानू, तू माझ्या किती प्रेम करतोस? खूप करतो. किती करतोस? खूप करतो. किती किती करतोस? खूप करतो. माझ्यासाठी काय करशील? काय पण. आईया काय पण. काय पण. आईया काय पण. काय पण. 50 रुपयाचा रिचार्ज पाठव ना. काय घेऊ, धन्यवाद. भरपूर वेळ घेतलाय. श्रीकांत मुंबईकर तिथे वाट बघतात.
थोडंसं हल्ली जे काही चाललंय तुम्ही बघता वातावरण कसं कुठे चाललंय आणि आज आपण महागाईच्या काळामध्ये माणूस माणसापासून हिरावत चाललाय. तुम्ही बघा महागाई वाढली आहे. महागाई वाढल्यामुळे पूर्वीच्या परंपरा पूर्वीचे सण आपण विसरून गेलोय आणि आपण आपल्या पद्धतीने सगळं साजरा करायला लागलोय. पूर्वी लग्नामध्ये लोक पंक्तीमध्ये जेवायला बसले की गमती करायची, मजा करायची. पंक्तीमध्ये जेवताना सुद्धा लग्नाच्या पंक्तीमध्ये बसल्यानंतर हळद असेल, घरामध्ये लग्न असेल तर रात्री पंक्तीमध्ये सगळे पाहुणे बसायचे. महिना 2 महिने आधी घरी यायचे आणि पंक्तीत जेवताना पुढच्या पंक्तीतली लोक मागच्या पंक्तीतल्या लोकांना हाका मारायचे, विचारपूस करायची, चौकशी करायची. सिस्टीम खलास झाली. माणूस एवढा बिझी झालाय, माणसाला माहीतच नाही तो काय करतोय, त्यात तो स्वतःचा वेळ कुठे घालवतोय, त्याचा आनंद तो हरपून बसलाय. म्हणून टाइम वाचवण्यासाठी लग्नामध्ये एक सिस्टीम सुरू झाली ज्याला आपण म्हणतो बुफे डिनर. आमच्या गावामध्ये एक कवी आहेत, आगरी बोली भाषेवर त्यांनी चांगल्या कविता लिहिल्या आहेत. पहिली आगरी बोली भाषेतली पहिली कविता तुमच्यापर्यंत मांडतोय. एक आगरी भाषेतली पहिली कविता तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेली तर टाळ्यांची अपेक्षा आहे तुमच्याकडून. हा संपूर्ण सदन टाळ्यांनी वाजला पाहिजे, तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मी त्यांना सहज विचारलं की बुफे डिनर बद्दल काहीतरी बोला, तर त्यांनी 4 ओळ्या मांडल्या, तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. त्यांनी सुरुवात केली. पूर्वीच्या काली लग्नाला मजावती, पूर्वीच्या काली लग्नाला मजावती, जेवाला पंगत बसली तर वाऱ्याला काकीच होती. पूर्वीच्या काली लग्नाला मजावती, जेवाला पंगत बसली तर वाऱ्याला काकीच होती, मामीच होती, आजीच होती आणि कवा कवा पाहुणी द्यायला पाहुणी मंदिर होती. हल्लीच्या लग्नात तशी मजा नाही, हल्लीच्या लग्नात तशी मजा नाही. प्रेमाचा गोरवा न माईचा हात नाही. भिकाऱ्यासारखा ताट घ्यायचा, भिकाऱ्यासारखा ताट घ्यायचा, न लाईनीन उभा राहायचा, न कावल्यासारखा याजे त्याचे ताटण बघायचा. याचा पुलाव त्याची फुल्याने, त्याची पुरी त्याच्या तोंडाने, याचा पापड त्याच्या खिशाने, डालीचा काही चूर्ण का डालीत सगळे चांगलं करताना, आईस्क्रीम खाताना, पाणी पितान, ढेकरे देताना, इचरलेवा बोलतान, बाला यालाच बुफे डिनर बोलतान, यालाच बुफे डिनर बोलतान, यालाच बुफे डिनर बोलतान. धन्यवाद. आणि थोडंसं आमचे वाजवणारे बसले त्यांच्यासाठी पण थोडंसं त्यांची साथ असेल तर फार मजा येईल. कारण तुम्ही याला टी व्हीच्या माध्यमात पाहता, चॅनलवर पाहता, स्वतःचं नाव ते सांगत नाहीत पण त्यांची बोटं त्याच्यामध्ये सूर आणि ताल त्यांचं समुद्र आहे आणि ते त्या समुद्रातून तुम्हाला त्या लाटांमध्ये आनंद घेण्यासाठी तुम्हाला घेऊन जातात. यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. फार चांगले कलाकार आहेत. कित्येक वर्ष आम्ही एकत्र काम करतोय. मला फार बरं वाटतं श्रीकांत मुंबईकरचा हा एवढा मोठा संचय, कितीतरी लावण्या, कितीतरी डान्स, कितीतरी गाणी, तुम्ही सगळं काय या कार्यक्रमात पाहता. खूप मोठा जल्लोष आहे हा. म्हणून या कार्यक्रमाचं नाव आहे कलासागर जल्लोष. गाण्याचा वेळ दिवसांदिवस वाढत चालले. तुम्ही बघा कशी कशी गाणी. थांब दादा, ए दादा, कशी कशी गाणी तुम्ही ऐकताय. मध्यंतरी एक गाणं ऐकलं तुम्ही, या गाण्याने फार वाट लावलं, फार वाट लावली होती. शांताबाई, जेवढ्या पण शांताबाई होत्या घरातून बाहेर पडत नव्हत्या. शांताबाई हटमेल्या. आता एक गाणं ऐकलं, पप्पी दे पप्पी दे पप्पी पारूला या प्रेम वेळीला, या प्रेम वेळीला. पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला, पारूला या प्रेम वेळीला, या प्रेम वेळीला, या प्रेम वेळीला, या प्रेम वेळीला. हे गाणं भिकाऱ्याने ऐकलं. ट्रेन मध्ये स्पॉट बघून बाईच्या बाजूला उभा झाला आणि बाईकडे निरखून तिला बघून गातो, पप्पी दे गरीबाला, या दीन दुबळ्याला, या दीन दुबळ्याला. पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी गरीबाला, या गरीबाला, या दीन दुबळ्याला, या दीन दुबळ्याला. बाई दीन दुबळ्याला, या दीन दुबळ्याला. त्या बाईने एवढ्या पप्प्या दिल्या, म्हणाले अजून देऊ का कवळी घरी विसरली. नंतर कळलं 85 वर्षाची म्हातारी होती. अशा बाईंनी वयाच्या 60व्या वर्षी गाणं गायलं. कंपनी चित्रपटातलं गाणं होतं खलास.
16 वर्षाची उर्मिला मातोंडकर, तिच्या तोंडून ते गाणं पिक्चराईज झालं आणि आशाबाईंना अवॉर्ड मिळाला खलास गाण्याचा. कंपनी चित्रपटातलं गाणं होतं खलास. आमच्या गावामध्ये बाई उठताना बसताना जेवताना झोपताना 24 तास गायची खलास 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 खलास. तिचा नवराच खलास झाला. शेजारच्या बाईने म्हातारीने तिला तिचं गाणं त्याच्या तोंडून ऐकलं होतं आणि तिने तिला विचारलं, बाई तुझा नवरा कसा खलास झाला? आणि ज्या बाईचा नवरा खलास झाला तिने गाण्यातच सांगितलं तिचा नवरा कसा खलास झाला. हा आगरी म्युझिकल आयटम सादर करतो. आधी म्हातारी म्हणाली, कसा तुझा गुणवरा योग्याला, कसा तुझा गुणवरा योग्य, काल बरा होता आज कसा मेला, टाको आजारी होता टाको ऍक्सिडेंट झाला, टाको आटेला, असा कसा झाला खल्लास खल्लास खल्लास. ज्या बाईचा नवरा खलास झाला होता तिने गाण्यात सांगितलं, अगोराची पिऊन अला माझ्या नट्यावर येऊन बसला, अगोराची पिऊन अला माझ्या नट्यावर येऊन बसला, असा आकार मचा येण्याला माझ्या डोक्याने डाग बसला, मग माझा डोका त्याचेवरती घेतला, यो मच्छीचा कोयता समाने व मरण खल्लास एकदम खलास. धन्यवाद. भरपूर प्रेम दिलं, भरपूर आशीर्वाद दिला, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. पुन्हा भेटू. पुन्हा एकदा विजय सर तुम्हाला माझ्याकडून, आमच्या संपूर्ण कलाकारांच्या टीमकडून, श्रीकांत मुंबईकडून, संपूर्ण नवी मुंबईतल्या तुमच्या मित्रांकडून, नातेवाईकांकडून, आमच्या मित्रांकडून, आमच्या नातेवाईकांकडून, आमच्या परिवाराकडून, तुमच्या परिवाराकडून आणि संपूर्ण महाराष्ट्राकडून तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आप जी हजारों साल साल के दिन हो 50. धन्यवाद. थँक्यू. हा ठीक आहे. तुमची फरमाईश पूर्ण करतोय. आपण भारतामध्ये राहतो आणि भारतामध्ये जेवढे सण साजरे करतो तेवढ्या प्रथा पाळतो. कारण माझे काही विनोद मार्मिक असतात, काही शाब्दिक असतात, काही लोकांपर्यंत पोहोचतात, काही कळतात, काही नाही कळत. पण हा विनोद मी झी मराठी हास्य सम्राटमध्ये पहिल्यांदा आलो आणि पहिल्या पर्वामध्ये पहिल्या भागामध्ये मी हा आयटम सादर केला आणि ज्याची दखल घेतली महाराष्ट्र शासनाने. कारण आगरी बोली भाषा 7 समुद्र पार गेली. कॅनडा, बँकॉक, मलेशिया, साऊथ आफ्रिकासारख्या 40-45 देशांनी आगरी भाषा ऐकली आणि त्यानंतर महाराष्ट्र शासनाने दखल घेतली आणि विलासराव देशमुख यांच्या हस्ते मला त्यावेळी महाराष्ट्र कलाभूषणचं पुरस्कार मिळालं. हे तुमचं प्रेम, तुमचा आशीर्वाद, तुमची फरमाईश पूर्ण करतोय. आपण भारतामध्ये राहतो, भारतामध्ये जेवढे सण साजरे करतो तेवढ्या प्रथा पाळतो. ही प्रथा तुम्ही फॉरेनमध्ये गेलात तर ही प्रथा बघायला मिळत नाही. कारण फॉरेनमध्ये माणूस मेला तर त्याला कोणी विचारत नाही, तो कुठे गेला, काय झालं, त्याचं काय झालं कळत नाही. पण आपण काय करतो, आपण वर्षातून एकदा आपल्या पित्रांच्या आठवणीमध्ये पित्रांसाठी जेवणाचं पान घराच्या कौलात होतो आणि कावळ्यांना हाक मारतो. ही साऊथमध्ये, नॉर्थमध्ये, दिल्ली, पंजाबमध्ये गेला तर ही प्रथा चेंज होते. आपण काय करतो, आपण महाराष्ट्रात राहतो तर आपण घराच्या कौलावर किंवा टॅरेसवर किंवा आपण बाहेर कुठेतरी जेवणाचं पान ठेवतो आणि कावळ्यांना हाक मारतो. आता पितृ अमावस्येच्या दिवशी आमच्या गावामध्ये माझ्या एका मित्राने जेवणाचं पान घराच्या कौलावर ठेवलंय. कावळ्याला हाक मारायची त्याची स्टाईल बघा. काय 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 त्याचं काव करून शेजारचा भैया बाहेर आला. का रे जनार्दनी काव का कर रहा है? ये काव का कर रहा है? भैया आज पितृ अमावस्या है ना, पथरी समोसा ये दूसरा कौन से होटल में मिलता है? ज्याला पत्री समोसा नाही रे, पितृ अमावस्या. ती काय आमची जुनी लोक गचकली ना, त्यांच्यासाठी जेवणाचं पान असं घराच्या कौलात ठेवायच्या, कावले तर जेवणाला टोच मारतात. भैया बोला हमारा भी बहुत खत्म हो गया है, हमको भी ऐसा करना पड़ेगा. भैयाने सुद्धा भरलेलं जेवणाचं ताट आणलं, घराच्या कौलावर ठेवलं आणि स्वतः पण कौलावर बसला घापा. आता भैया कावल्यानं हाक मारतो, त्याची स्टाईल वेगळी. अरे काव काव, आ जाओ हमको ड्यूटी पे जाना है भाई. काव काव, त्याचं काव काय कोण जनार्दन भाले ज्या आला भैया छापरावर काय करतेस? कावले नाही आले. भैया म्हणाला आएगा जरूर, हमारा यूपी बहुत दूर पड़ता है, अकेला नहीं आएगा, पूरा खानदान को लेके आएगा. काव काव, आना है तो आओ, नहीं तो सब मिलके भाग जाएगा. थैंक यू, धन्यवाद.
क्या बात आहे.